दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव गोरठण येथील ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांधकाम करत असताना आवश्यक पाणी न मारल्यामुळे टाकीचे काम निकृष्ट होईल, ज्यामुळे भविष्यात त्याचे घरांना धोका निर्माण होऊ शकतो। या गावातील ग्रामस्थ बाळू जाधव, सकाराम जाधव, विलास जाधव, माणिक पालवे, किरण जाधव यांच्यासह अनेकांनी या कामाला विरोध दर्शवला आहे। माझं नाव ऋतिक मगन जाधव, राहणार गणेशगाव। माझ्या गावामध्ये एका दीड लाख लिटरची पाण्याच्या टाकीचं काम चालू होतं। ह्या टाकीचं काम चालू असताना इथं जे काही कॉन्ट्रॅक्टर होते, इथले जे काही लोक होते, इथं काम करणारे लोक, या लोकांनी आमच्या टाकीचं काम करून हिला वेळेवर पाणी मारलेलं नाही, वेळेवर काहीच केलेलं नाही आणि काम पण परिपूर्ण असं कंटिन्यू कधी चालू नव्हतं। एकदा एक स्लॅब झाला का महिन्याने एक स्लॅब व्हायचा, तोपर्यंत त्या स्लॅबला कोणी पाणी मारत नव्हतं। त्याच्यामुळं आम्ही आमचं जे ग्रामसेवक आहे, आमचे ग्रामसेवक यांना आम्ही सांगायचो की तुम्ही त्या टाकीकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्यांना सांगा व्यवस्थित पाणी मारा, वेळेवर पाणी मारा। सरपंचांना सांगायचो, तरी त्या सरपंचांनी पण त्यांना काही सांगितलं नाही आणि दोघांनी मिळून पण ह्या टाकीला लक्ष दिलंच नाही। तर आमचं एक म्हणणं आहे की सरपंचाची आमच्या ग्रामपंचायतीच्या जे की आमचे भाऊसाहेब आहे त्यांची आणि कॉन्ट्रॅक्टदारांची यांची व्यवस्थित चौकशी होऊन या टाकीच्या पण व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे। नाहीतर ही टाकी काय होईल, जर पाणी जर तिचं जर काम जर कच्चं असेल तर ती पडल इथं आमच्या त्या टाकीच्या अवतीभोवती वस्ती, त्या वस्तीवर पण पडू शकते। ते समोर रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती ती कधी पण काही पण होऊ शकतं, तर ते जीवाची हानी पण होऊ शकते। त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत टाकीची चौकशी होणार नाही पूर्णपणे, तोपर्यंत तिचं काम पण करायचं नाही, काही नाही, आणि चौकशी व्हावी कॉन्ट्रॅक्टदारची आणि सरपंचाची, भाऊसाहेबांची, आणि तडे पण गेलेले त्या पूर्ण टाकीला। माझं नाव माणिक पालवे, राहणार गणेशगाव। आमच्या गावात टाकीचे बांधकाम विभागाकडून काम चालू आहे, तरी ते काम पूर्णपणे खराब आहे। आमची दक्षता अशी का हे प्रशासनाच्या माध्यमातून हे कामाची दक्षता आमच्या घरांवर धोका आहे, याच्यापासून त्याची दक्षता घ्यावा। हे टाकीच्या फुटिंगांना पूर्ण तडे जाईल, एक बी पाणी मारेल नाही, एक बी मजूर असा पाणी मारताना दिसेल नाही। तर आमची समस्या अशी आहे का हे काम बंद करावा, जवळ पूर्ण इंजिनियर हे तपासणी करून आम्हाला हे कळवती नाही का हे काम व्यवस्थित आहे, तोपर्यंत या टाकी उष्टी आणा। इथं गणेश गावामध्ये राहते, माझ्या घरापाशी टाकी चाली, तिचा पाया कच्चा आहे, तिला काही कॉलम घेतलेले नाही आहेत, पाणी मारलेले नाही आहेत। मी इथंच कायमची इथं बसलेली राहते। मग यांनी आमच्या टाकीची दक्षता घेऊन आणि ती आणावा, आमच्या पोरांना धोका आहे। माझं 25 माणसाचं कुटुंब आहे, ही टाकी जर पडली तर माझं 25 माणसाचं कुटुंब राहणार नाही आहे, म्हणून ही टाकी यांनी ती आणून बंद करावा। विलास जाधव, गणेशगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात आहे आणि इथं पाण्याच्या टाकीचं जे काम चालू आहे एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामाला पाणी मारलेलं नाही, काम करून गेले तसे जेवढ्या गॅपनी काम करून जायचे आणि पाणी मारायचं हे नाही, आणि दुसऱ्या वेळेला येऊन ते परत काम स्टार्ट करायचे, अशा हिशोबाने एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। या आणि टाकीचं काम हे गावाच्या लगत आहे, घरांच्या लगत आहे, रस्ता लगत आहे, त्यामुळं ह्या टाकीपासून या ग्रामस्थांना कधीही धोका हानी पोचू शकते। ही आमची काम स्थगित स्टे आणावा अशी आमची विनंती आहे। कामाला पूर्ण तडे गेलेले आहेत आणि पाया पण भक्कम नाही आणि वरती पण त्यांनी काम केलेलं नाही, आणि हेवी काम असल्यामुळे यांनी असं कुठल्याही प्रकारचं चांगलं याच्यातलं काम कुठलंच नाही यांचं। त्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली। ग्रामस्थांनी जलजीवन योजनेच्या ठेकेदाराचा कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा भविष्यात संभाव्य धोक्याला तोच जबाबदार असेल असा इशाराही देण्यात आलाय। ग्रामस्थांच्या या संतप्त भावना आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आता सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।